नमस्कार रसिक मित्र हो. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक, सुवर्ण काळातील हिंदी चित्रपट संगीत गाण्यांच्या आठवणी आपण करीत आहोत. या 60, 70, 50च्या दशकातील गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अशी काही गाणी आहेत की ज्यांच्या ओळीमध्ये, मुखड्यामध्ये, सुरुवातीच्या ओळीमध्ये आणि पुढे गाण्याभर त्या चित्रपटाचं नाव येत राहतं. शीर्षक गीत, टायटल सॉन्ग असं म्हणतो. तर बहुतेक सगळ्याच संगीतकारांनी आपल्या चित्रपटामध्ये टायटल सॉन्गला खूप छान सादर केलेलं आहे. खूप चांगलं संगीत की ते गाणं पटकन आपल्या लक्षात राहतं. आणि माझ्या आठवणीप्रमाणे सिलोनवर, श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर शीर्षक गीत नावाचा एक साप्ताहिक कार्यक्रम असायचा, ज्याच्यामध्ये हे शीर्षक गीतं ऐकवली जायची. तर अशा या शीर्षक गीताच्यामध्ये शंकर जयकिशन यांचा सिंहाचा वाटा, लायन्स शेअर ज्याला म्हणतात असं आहे. तर इतर संगीतकारांनी सुद्धा टायटल सॉन्ग केलेले आहेत. त्यातले संगीतकार रवी यांचंही खूप चांगलं योगदान आहे. तर त्यांनी शीर्षक गीत तयार केलेले काही सिनेमांचं नावं सांगतो मी आठवणीने. 14वीं का चांद 1960चा, 60 सालचाच घुंगट. 14वीं का चांद तर म्युझिकल हिट म्हणून प्रसिद्ध आहे. घुंगट जेमिनी प्रोडक्शनचा होता. यात भारत भूषण, बीना राय, आशा पारेख आणि प्रदीप कुमार हे कलाकार होते. नंतर तू नहीं और सही 1960 साल, याच्यामध्ये प्रदीप कुमार आणि कुमकुम हे कलाकार होते. 1961चा प्यार का सागर, 1962चा क्राईम थ्रिलर शक्ती सामंताचा चायना टाउन, शम्मी कपूरचा डबल रोल आणि शकीला ही त्याची नायिका होती. नंतर फॅमिली ड्रामा राखी, अशोक कुमार, वहिदा रहमान आणि तिचा नायक होता प्रदीप कुमार. ये रास्ते है प्यार के, सुनील दत्त निर्मित दिग्दर्शक आर के नय्यर होते याचे, पण निर्माता सुनील दत्त होते. सुनील दत्त, लीला नायडू, रहमान आणि शशिकला यांच्या भूमिका असलेला हा क्राईम थ्रिलर ज्याला म्हणून असा हा सिनेमा होता. त्यानंतर कौन अपना कौन पराया हे सुद्धा टायटल सॉन्ग असलेला सिनेमा आहे. नंतर शहनाई, लोकप्रिय म्युझिकल हिट विश्वजित राजश्री यांचा. नंतर B.R. चोप्राचा मल्टीस्टार पहिला पिक्चर ज्याला म्हणतात असा वक्त, बलराज साहनी, यातला सचदेव, सुनील दत्त, साधना, राजकुमार, शर्मिला टॅगोर, शशी कपूर आणि ढेर सारे चरित्र अभिनेते, शशिकला, हे सगळ्यांचा अप्रतिम अभिनय आणि रवींचं सुपरहिट म्युझिक. 10 लाख देवेंद्र गोयल निर्मित दिग्दर्शित, यामध्ये ओमप्रकाशचा खूप छान रोल होता. बबिता आणि संजय खान ही जोडी आणि रमेश देव सीमा ही आपली मराठी जोडीसुद्धा या 10 लाखमध्ये होती. ये जिंदगी कितनी हसीन है, सायरा बानू आणि जय मुखर्जी यांचा हा म्युझिकल चित्रपट. आणि रामानंद सागर यांचा सुपरहिट आंखे, धर्मेंद्र, माला सिन्हा, महमूद, कुमकुम या कलाकारांच्या भूमिका होत्या. डोली, राजेश खन्ना आणि बबिता, नाझिमा ही सहअभिनेत्री यात होती. यातीलही गाणी गाजली. नंतर जेमिनी प्रोडक्शनचाच समाज को बदल डालो, दाक्षिणात्य हिरोईन किंवा साऊथ ॲक्ट्रेस शारदा यांचा मोठा रोल होता. आणि आपला परीक्षित सहानी उर्फ अजय सहानी याची भूमिका होती. आणि धुंद, B.R. चोप्रा यांचा सस्पेन्स थ्रिलर, डॅनी डेंझोपाची मध्यवर्ती भूमिका, झीनत अमान, संजय खान आणि नवीन निश्चल, देवेन वर्मा यांच्या भूमिका होत्या. आणि देवेंद्र गोयल यांचाच एक चित्रपट एक महल हो सपनों का, धर्मेंद्र, शर्मिला टॅगोर आणि लीना चंदावरकर. तर असे हे रवींचे टायटल सॉन्ग असलेले सिनेमे. या काही सिनेमातील काही गाण्यांची आठवण आपण आजच्या पहिल्या भागात करूया, कारण एक भाग खूप मोठा झाला तर तो पाहिला जात नाही, म्हणून छोट्या छोट्या भागामध्येच आपण हे ऐकूया. तर सुरुवात अर्थातच 14वीं का चांद, टायटल सॉन्ग मोहम्मद रफी, पडद्यावर गुरुदत्त आणि वहिदा रहमान. हे गाणं आता यूट्यूबवर कलरमध्ये पाहायला मिळतं, पण ब्लॅक अँड व्हाईटची मजा खरोखरच अवर्णनीय आहे. त्यामुळं आमच्यासारख्या जुन्या रसिकांना
ब्लॅक अँड व्हाईट 14वीं का चांद आणि ते गाणं भावतं. 14वीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. 14वीं का चांद हो. घुंगट या जमिनीच्या फॅमिली ड्रामामध्ये भारतभूषण, आशा पारेख, प्रदीप कुमार आणि त्यावेळेसची लोकप्रिय अभिनेत्री बीना राय यांच्या भूमिका होत्या. बीना राय म्हणले की अनारकली आणि ताजमहाल हे 2 सुपर म्युझिकल हिट चित्रपट आठवतात. त्यांची चरित्र अभिनेत्री टायटल रोलचा सिनेमा होता दादीमा. तर हे घुंगटमधलं आशा भोसले यांच्या आवाजातलं हे गाणं आहे. पडद्यावर नर्तिका अभिनेत्री, डान्सर, ॲक्ट्रेस मीनू मुमताज आणि नायिका बीना राय यांच्यावरचं हे आहे शीर्षक गीत. गोरी घूंघट में मुखड़ा छुपावना, ये तो मैना मिलाने की रात है. गोरी घूंघट में मुखड़ा छुपावना, ये तो नैना लड़ाने की बात है. तर आजच्या या पहिल्या भागात या 2 सिनेमातल्या 2 गाण्याची झलक. पुढच्या भागामध्ये आणखीन काही रवी यांनी संगीतबद्ध केलेली सुपर टायटल सॉन्ग आपण ऐकूया, त्यांच्या आठवणी करूया. एपिसोड कसा वाटला जरूर लाईक कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करण्यास आपल्या मित्रांना सांगा आणि हे व्हिडिओसुद्धा आपल्या मित्रांना जरूर शेअर करत चला. नमस्कार. स्वर शुभेच्छा.